नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गट ब चा पूर्व परीक्षा 2024 पूर्व परीक्षा 2024-25 चा म्हणजेच 2 फेब्रुवारीचा 2025 ला झालेला पेपर आपण इथे आज डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या भागावरून आलेले जे 20 प्रश्न आहेत, या 20 प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे। प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे, प्रत्येक प्रश्न सोडवत असताना आपल्याला त्यामध्ये काही घटक आहेत का, जेणेकरून ट्रिक्स आहेत का, या गोष्टीचा वापर करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत। चला तर मग वेळ न घेता आपण जे काही प्रश्न आले होते या प्रश्नाचं विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न करू। पहिला प्रश्न काय होता बघा, समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले। जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले। या प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायाचा वापर करायचा आहे आणि प्रश्नाला सोडवत असताना पर्यायाकडून जायचं आहे, हे लक्षात घ्या। आपण पर्यायाकडून जाऊ। पहिला पर्याय समजा आपण घेतला 24, समजा 24 सफरचंद खरेदी केले 360 रुपयामध्ये। बघा 360 भागिले 24 घेऊ आपण, 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24, याचा अर्थ एक सफरचंद 15 रुपयाला मिळालं। आता लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं 3 रुपयाची सूट मिळाली, म्हणजे 15 वजा 3, याचा अर्थ 12 रुपयाला एक घेतलं, एक खरेदी केलं। किती रुपयाला? 12 रुपयाला। तर 25% सफरचंद जास्त खरेदी करायला पाहिजे। मग बघू आपण 360 रुपयामध्ये 12 ने भाग देऊन टाकू, 12 त्रिक 36, म्हणजे 30 सफरचंद खरेदी केली। आता पहिल्यांदा केले होते 24, आता केले 30, याचा अर्थ 25% वाढ झाली का बघू। 24 गुणिले 25 छेदामध्ये 100, 25 एक 25, 25 चौक 100, 4 6 24, म्हणजे 6 सफरचंद जास्त खरेदी करावे। आता बघा सुरुवातीला 24 घेतले होते, आता आले 30, मग 6 जास्त येलेत का? येत आहेत। मग 6 जर खरेदी जास्त होत असेल तर याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता। 6 सफरचंद जास्त खरेदी करायची होती, तर प्रश्नामध्ये जास्त 6 सफरचंद खरेदी होत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक जो काही 1 आहे तोच त्यातला बरोबर पर्याय आहे, किंवा तो अशाच पद्धतीने सोडवायचा होता। ठीक आहे। मुळात हा प्रश्न सोडत असताना पर्यायाचा वापर करा आणि त्याच्यावरून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रश्न आवडला असेल तर लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, चॅनलला पुढे शेअर करत चला, जेणेकरून MPSC मध्ये झालेल्या सर्व जे काही स्पर्धा परीक्षामध्ये आलेले प्रश्न आहेत, MPSC चे ग्रुप बी, ग्रुप सी आणि त्या संदर्भामध्ये असणारे बाकीचे घटक, याचे सगळे प्रश्न आपण इथे घेणार आहोत, स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ताचे। ठीक आहे। पुढचा प्रश्न काय होता ते बघू आपण। बघा सगळे प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत, आपण प्रत्येक भाग इथे घेणार आहोत, हे लक्षात घ्या। काही अडचणी आल्यास PDF लागत असतील गणिताच्या तर 9405 82 87 42 या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला गणित बुद्धिमत्ताच्या भागावर आधारित असणारे सर्व प्रश्न जे काही आहेत हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे। पुढचा प्रश्न घेऊ आपण। पुढचा प्रश्न बघा, 150 व 500 या संख्यामधील
किती संख्यांना 11ने भाग जातो? आता 150 ते 500 म्हणले, अलग लक्षामध्ये 150 ते 500. मग 150 ते 500 म्हटल्याच्या नंतर आपल्याला 11ने भाग जाणारी पहिली संख्या घ्यावी लागेल. मग 11ने भाग जाणारी पहिली संख्या जर घ्यायची असेल तर 11ने भाग जाणारी पहिली संख्या 143 आहे. समजा आपण जर याच्यामध्ये गेलो, आपण लक्षात ठेवलं की 11च्या पाड्यातली 143 येते. मग 143 150 पेक्षा कमी आहे, मग त्यात आपण 11 प्लस करून घेऊ, म्हणजेच 4 5 आणि 1. बघायला 11 1 11 राहिले 4, 11 4 44 ही पहिली संख्या आहे जी 150च्या पुढे पहिली संख्या. आता शेवटची संख्या काढून घेऊ. 500 ला 11ने भाग जातो का बघा, इथे जाऊ आपण. 11 4 44 राहिले 6, वरून आला 0, 11 5 55 म्हणजे 5 न मोठी आहे, यातले 5 वजा करून टाका, म्हणजे शेवटची संख्या आपल्याला त्यातून मिळेल. म्हणजेच 11 न भाग जाणारी सर्वात शेवटची संख्या जी आहे ती आहे तुमची 495. आपल्याला दोन्ही संख्या इथे मिळालेल्या आहेत. मग पहिली संख्या मिळाली आणि शेवटची पण संख्या मिळाली. आता आपण आपल्याकडे सूत्र आहे एकूण संख्या काढण्याचं. एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस 1. पण 11चा फरक असल्या कारणानं आपल्याला यांच्यामध्ये 11ने भाग द्यायचा आहे हे समजून घ्या. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत याच्या भागाकारात किती घ्यायचं? 11. बस एवढं करायचं. आणि आलेलं उत्तर जे आहे ते आहे 11ने भाग जाणाऱ्या 150 ते 500 यांच्यामध्ये असणाऱ्या संख्या. शेवटची संख्या कोणती होती आपली? 495 मायनस पहिली संख्या कोणती आहे इकडे आपली आलेली? 11ने भाग जाणारी 154, भागाकारामध्ये 11 आणि इकडे करायचं आहे प्लस 1. आता 495 मधून 154 निघून गेले, अलग लक्षामध्ये 495 मधून 154 निघून गेले तर खाली राहतील बघा इकडं 341 भागिले 11 प्लस 1. ठीक आहे, 11 भाग देऊन टाका. 11 3 33 राहिला 1, 11 1 11 अधिक 1 बरोबर 32. तर 11 भाग जाणाऱ्या टोटल संख्या ज्या आहेत त्या 32 आहेत. पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, तर व्यवस्थित प्रश्न सोडून घ्या. काही अडचण आलेली असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, ज्या माध्यमातून तुमचे गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, गणित बुद्धिमत्ताच्या स्वतंत्र बॅचेस सुद्धा आहेत. MPSC करता सुद्धा आपण बसवतो बॅच. जे काही विद्यार्थी MPSC करणारे आहेत यांच्यासाठी ही गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच आपण घेणार आहोत. आणि बेसिक ते ॲडव्हान्स जो काही पूर्ण लेवल आहे हा पूर्ण लेवल आपल्याला त्या माध्यमातून कव्हर करायचा आहे. चला पुढचा प्रश्न. हा नफा आणि तोटा या भागावरून आलेला प्रश्न आहे. नफा आणि तोटा या भागावरून आलेला हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे बघा. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली आणि ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली तर अ ला व्यवहारामध्ये काय झालं? तर या व्यवहारात काय झालं असं म्हटले. ठीक आहे, म्हणजे अ न ब ला 10% नफ्याने विकली. बरं, इथं समजा आपण अ घेतला. अ न समजा 100 रुपयाला वस्तू घेतली आणि ब ला विकली 10% नफ्यानं. म्हणजेच ब ला ती वस्तू पडली 110 रुपये. ओके, म्हणजे अ चा सुरुवातीला 10 रुपये नफा झाला. आता याला ती आवडली नाही, यानं पुन्हा ती वस्तू आपल्याला ब ला विकली किती? 10 रुपये तोट्यानं. म्हणजेच याचा अर्थ 110 रुपयाची वस्तू 10% तोट्यानं विकली. ठीक आहे, मग आपण इथे सांगू शकतो की 100 रुपयाची वस्तू असेल 10% तोट्याने विकली, याचा अर्थ याच्यामध्ये पण 10% तोटा झाला. म्हणजेच 11 रुपयाने त्याने काय केली? तोट्यामध्ये विकली. अला काय केलेली बघा त्याने, शंभराला घेतली तर 10% तोट्याने म्हणजे 90 रुपयाला विकली. 110 रुपयाची वस्तू आहे त्याने केवढ्याला विकली? 1 रुपयाला. 90 गुणिले 110 भागिले
100, झिरोने झिरो काटला आणि झिरोने झिरो काटला म्हणजे 99 रुपयात अला विकली. म्हणजे अचा नफा किती झाला, अला नफा झाला सुरुवातीचे 10 रुपये जे इथे 10% नफ्याने विकली आणि हा 1 रुपया म्हणजेच अचा नफा झाला 11 रुपये किंवा 11% असं तरी म्हणलं तरी चालतं. पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. अचा नफा किती आहे, 11% नफा अला झालेला आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे. 10% नफ्याने 110 ला विकली, त्याने पुन्हा 10% तोट्याने विकली. याचा अर्थ त्याने ती वस्तू किती रुपयाला विकली, 99 रुपयाला विकली. म्हणजे अला सुरुवातीचा 10% आणि याच्यातला 1% म्हणजे जवळपास टोटल 11% याच्यामध्ये नफा झालेला आहे असं त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो घेतलेला आहे किंवा तो आलेला होता भूमितीवरून. भूमितीचे काही प्रश्न असतात, प्रत्येक वेळी तुम्हाला भूमितीचे प्रश्न विचारले जातात हे लक्षात घ्या. एमपीएससी मध्ये किमान 2 ते 3 मार्काचे प्रश्न तुम्हाला भूमिती या भागावरून विचारले जातात, ज्याच्यामध्ये सिंपल सूत्राचा वापर करून हे प्रश्न सोडवायचे असतात. यातला हा प्रश्न पण आहे बघा. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती एकूण किती फरशा लागतात. एकूण फरशा काढायचे, सूत्र लिहून घेऊ आपण. एकूण फरशा, आता एकूण फरशा काढण्याचं सूत्र आहे रूमचे एकूण क्षेत्रफळ, रूमचे एकूण क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ, एका फरशीचे क्षेत्रफळ. मग रूमचं क्षेत्रफळ काढत असताना रूमचा जो आकार आहे त्या आकारानुसार जावं लागेल. आता रूमचा आकार आहे 18 मीटर आणि 12 मीटर म्हणजेच 18 मीटर गुणिले 12 मीटर आणि खाली किती आहे, चौरसाकृती आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ 30 सेंटीमीटर आहे. आता बघा एककाचा सुद्धा वापर करावा लागेल. बरेच विद्यार्थी जे आहेत ते एककाचा वापर करत नाहीत आणि प्रश्न चुकून जातात. खाली जी बाजू आलेली आहे ती एकच वेळा येतात, पुन्हा काही काही विद्यार्थी एकदाच येतात 30 सेंटीमीटर. तसं नाही, चौरसाकृती आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ वापरावं लागेल. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे, वरचं आयताचे क्षेत्रफळ. रूमचा आकार आयताकृती आहे म्हणजेच लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ फरशीचा आकार चौरसाकृती आहे म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू असं वापरावं लागेल. मग आपण इथं मांडून घेऊ. आता हे सगळं सेंटीमीटर मध्ये कव्हर करून घ्या. खाली इथं लिहून घेतो 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. वरचं सगळं सेंटीमीटर मध्ये कव्हर करा म्हणजेच 1800 सेंटीमीटर गुणिले 1200 सेंटीमीटर भागाकारामध्ये काय येईल तुमचं 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या हे आपले जे सगळे सेंटीमीटर आहेत हे सगळे कॅन्सल होतील. हा सेंटीमीटर, हा सेंटीमीटर, सेंटीमीटर, सेंटीमीटर कॅन्सल. याला भाग देऊन टाका. 0 ने 0 काटला 3 6 18 म्हणजे इथे येईल 60. 0 ने 0 काटला भाग दिला तर 3 चोक 12 म्हणजे 6 चोक 24 वर्षे 2 0 दशाला तसे. याचा अर्थ 2400 जे काही आहे हे पर्याय उत्तर त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येईल किंवा त्यातलं पर्याय उत्तर आहे 2400. एक ग्रुप बी चा 2024च्या जाहिरातीमधला फेब्रुवारी महिन्यात 2025 या वर्षी झालेला जो पेपर आहे या पेपरची उदाहरणं आपण पाहत आहोत. गणित आणि बुद्धिमत्ता या भागावरून आलेली ही उदाहरणं आहेत. काही अडचणी आल्यास 9405 82 87 42 या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. हा आमचा संपर्क क्रमांक आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचे एमपीएससी तसेच सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षा करता सुद्धा आमच्याकडे बॅच घेतली जाते. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. सगळे प्रश्न जे आहेत हे सगळे प्रश्न आपण एमपीएससीच्या भागावर आधारित असलेले सगळे प्रश्न घेणार आहोत हे लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न आला होता गणिताचा जो भाग आहे रेल्वे गाडी या भागावरून आलेला हा प्रश्न. हा प्रश्न सोडत असताना वेग दिलेला आहे ताशी 80 आणि 700 मीटर लांबीची एक आगगाडी आहे. एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे. बेसिक सूत्र समजून घ्या. आपल्याला अंतर काढायचे असं समजू म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणाकाराचा वेळ गुणाकाराचा 5/18 असं हे सूत्र वापरायचं होतं. आता अंतरामध्ये 2 घटक आहेत अंतरामध्ये. मग अंतराचे घटक लिहून घ्या. अंतर म्हणजेच काय
तर अंतर म्हणजेच आगगाडीची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर वेग. वेग किती दिलेला आहे इथं मांडा 80. वेळ किती दिलेला आहे 72 सेकंद गुणिले 5/18. 18 भाग देऊन टाकू त्याला. ठीक आहे. 18 × 1 = 18, 18 × 4 = 72 म्हणजेच 80 गुणिले 4 × 5 = 20, 8 × 2 = 1600. आता दोन्ही मिळून 1600 मीटर आहे, ज्याच्यामध्ये आगगाडीची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी आहे. त्यातली आगगाडीची लांबी जी आहे ती 700 मीटर आहे. मग आपल्याला काढायची आहे प्लॅटफॉर्मची लांबी. मग प्लॅटफॉर्मची लांबी काढताना आपल्याला जे 1600 आलेलं आहे त्यातून काय करावे लागतील, आगगाडीची 700 मीटरची लांबी वजा करावी लागेल. म्हणजेच आपल्याला जो काही भाग आहे तो त्यातून मिळून जाईल. म्हणजेच किती आहे तर 1600 - 700 म्हणजेच 900 मीटर. जेणेकरून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चल, प्रत्येक प्रश्न लिहून घ्या, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर चेक करा की जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं बरोबर आहेत की नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. सगळे एमपीएससीचे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न पत्रिका तुम्ही ती पाहू शकता. त्यामध्ये असणारा प्रत्येक प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे. चल, पुढचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपण बघू. भूषण एक काम 80 दिवसात करतो, परंतु 18 झाले. इथं आहे 10 दिवसात काम केल्यानंतर भूषण निघून गेला. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करतो. काळकाम वेगवेगळ्याच्या भागावरून आलेला हा प्रश्न आहे. अतिशय सोपे प्रश्न इथं पेपरमध्ये विचारले होते. भूषण एक काम 80 दिवसात करायला लागलाय, लक्षात घ्या. त्याने 10 दिवस काम केलं. केलेले काम म्हणतो मी, केलेले काम. मग केलेलं काम जे काही आहे ते काम किती आहे चेक करा. तर ते आहे 10/80. म्हणजे शिल्लक काम आपल्याला काढता येईल. म्हणजेच शिल्लक काम आहे, शिल्लक काम 10 काम संपलं याचा अर्थ 70/80 म्हणजे 0 ने 0 काटला म्हणजे 7/8 काम आहे. आता 7/8 काम नीरज किती दिवसात काम पूर्ण करायला लागलाय, 35 दिवसामध्ये काम करायला आहे. जर त्याला एक काम करायचं असेल म्हणजे पूर्ण काम करायचं असेल तर ते काम करायला किती दिवस लागतील, x. म्हणजेच 35 गुणिले 8/7 बरोबर x. 7×5 = 35 आणि 8×5 = 40. म्हणजेच त्याला ते काम करायचं असल्यास, पूर्ण काम करायचं झालं असतं तर त्याला 40 दिवस लागले असते, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो त्यातला पर्याय उत्तर कसा होता, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं, किंवा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण इथे घेतला होता, किंवा या पद्धतीने हा प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे. चला, पुढचा प्रश्न घ्या. काही घटक आहेत जेणेकरून ते प्रश्न पत्रिकेमध्ये तुम्हाला कंपल्सरी असतात, हे लक्षात घ्या. आता हा सरासरीवरती आधारित असणारा आणि गुणोत्तर प्रमाणावर आधारित असणारा जो काही भाग आहे सरासरीचा, हा प्रश्न आपल्याला इथे बघायचा आहे. सरासरी या भागावरून आलेला प्रश्न, सिंपल प्रश्न आहे, ते समजून घ्या. आता त्यांनी सांगितलंय 5 वर्षापूर्वी बघा, 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा, रेखा प्लस नेहा वयाची बेरीज, मी डायरेक्ट वयाची बेरीज घेतो, वयाची बेरीज. 5 वर्षापूर्वी आपल्याला सरासरी वय दिलेलं आहे म्हणून आपण डायरेक्ट बेरीज करून घेऊ. बेरीज करायची असेल तर 34 गुणिले 2 म्हणजेच 68 वर्ष बेरीज होती त्यांची. सरासरी 34 होता, म्हणजे ही पण 34 वर्षाची होती आणि ती पण 34 वर्षाची होती. म्हणून सरासरी जर 34 वर्ष असेल 5 वर्षापूर्वीचं तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 68 वर्ष आहे. म्हणजेच आज रोजी रेखा आणि नेहा यांच्या वयाची बेरीज, सिंपल वयाची बेरीज वाढेल किती असेल, 68 आणि दोघीचं 5-5 म्हणजे 10 वर्ष, म्हणजे 78 वर्ष. आजची बेरीज आपल्याला मिळाली.
पुढचा प्रश्न वाचू, त्यातली दुसरी लाईन काय म्हणते बघा. आज रोजी रेखा आणि हा नीरज यांचं सरासरी वय 33 वर्ष आहे. आज रोजी, आज बघा यांचं काय आहे. आज रोजी रेखा प्लस नेहा प्लस नीरज, वय काढून घेतो मी डायरेक्ट. तिथे तुम्हाला सरासरी दिलेलं आहे, म्हणजेच 33 गुणाकारामध्ये 3, सरासरी म्हणल्यानंतर तिघे जणांचं टोटल 33 आहे असा अर्थ होतो. म्हणजेच 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 वर्ष. आपल्याला आज रोजी तिघांच्या वयाची बेरीज आहे 99 वर्ष. तर आज रोजी रेखा आणि नेहाच्या वयाची बेरीज आहे 78 वर्ष. त्यांनी सांगितलंय 10 वर्षानंतर नीरजचं वय किती. मग आजचं नीरजचं वय काढून घेऊ. आज रोजी नीरजचे वय आज रोजी नीरजचं वय किती आहे 99 वर्ष. आणि त्यातून रेखा आणि नेहा यांचं जर वजा केलं तर आज रोजी नीरजचं वय मिळेल. 9 तून 8 गेले तर 1 आणि 9 तून 7 गेले तर 2, म्हणजेच 21 वर्ष आज रोजी आहे. आपल्याला आज रोजी नाही विचारलं, आपल्याला विचारलं 10 वर्षानंतर. मग 10 वर्षानंतर काय होईल. 10 वर्षानंतर नीरजचे वय म्हणजेच हे 21 आज आहे आणि 10 वर्षानंतर म्हणल्यानंतर दोघांची बेरीज म्हणजेच 31 वर्ष आहे. पर्याय क्रमांक 31 वर्षाचा जो दिसतो तो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे पेपरमध्ये विचारलेले होते. तुम्ही पाहू शकता सर्व प्रश्न जे आहेत हे प्रश्न एका वर्ग 3 पदाच्या लेवल सारखे प्रश्न आपल्याला यामध्ये पाहायला मिळाले. पुढचा प्रश्न. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. हे काळकाम वेगवेगळ्यावरून आलेला प्रश्न, सोपे प्रश्न. हे प्रश्न असे आहेत की जे प्रश्न तुम्हाला सोडवत असताना असे विशिष्ट एखाद्या बेसिक कन्सेप्टची गरज लागते, बस एवढंच आहे. ॲडव्हान्स कन्सेप्टची याच्यामध्ये कुठेच गरज पडलेली नाही. आपल्याला सांगितलंय मजूर त्यांचे दिलेले दिवस आणि त्यांचा दिलेला आहे वर्क म्हणजे काम. तसेच दुसऱ्या गटामधले मजूर, दुसऱ्या गटामधले काम करण्याचे दिवस आणि त्यांचं आपल्याला काय घ्यायचंय काम. बस याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि त्याला सोडवायचं, बाकी काहीच नाही. मजूर किती आहेत 6 मजूर आहेत. बरं किती दिवस चालले रे 4 दिवस चालले. बरं किती विटा बनवायला लागलेत 9600 विटा बनवायला लागले. बरोबर. दुसऱ्या गटामध्ये किती मजूर आहेत 18. बरं किती दिवस चालले तर 2 दिवस. बरं भागिले किती विटा बनवतील तर आपल्याला W2 काढायचा आहे हे लक्षात घ्या. आपण वरच्यावरी कट करण्याचा प्रयत्न करा. वरच्यावरी कट करता येईल 6 1 6 6 3 18. ठीक आहे. हा मग इथं 4 1 4 24 चोक 96 म्हणजे हा इकडे वरती जाईल W2 बरोबर 2400 हा भागाकारातून इथून इकडे जाईल. ठीक आहे. इकडे गेला बरोबर 3 गुणिले 2 6 असेल. म्हणजेच W2 बरोबर 6 चोक 24 ला 4 हातचे आले 2 12 2 14 वरचे 2 0 जशाला तसे. म्हणजे दुसऱ्या गटातील लोकांचं काम, दुसऱ्या गटातील लोक किती विटा बनवतील असं जे काही विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 14400. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर होतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीची प्रश्न हे पेपरमध्ये विचारलेली आहेत किंवा विचारलेली होती. आपल्याला या पद्धतीने जायचं होतं. आपल्याला हे सूत्र आहे, ह्या सूत्राचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा होता. MPSC मध्ये असणारी ही प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 2025 या वर्षामध्ये आलेली प्रश्न आहे. मागचा पेपर ही आपण पूर्ण विश्लेषणासाठी टाकलेला आहे. त्याच्यानंतर हा एक पेपर आहे. त्याच्या अगोदरचे झालेले जे काही पेपर्स आहेत हे सगळे पेपर गणित बुद्धिमत्ताचं विश्लेषण जे आहे हे आपण टाकणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे हे पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितले बघा इथं. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी किती. 2 प्रश्न आले होते आगगाडीच्या भागावरून. इथे पण तुम्हाला अंतर काढायचं आहे. अंतर म्हणजेच आगगाडीची लांबी. आपण असं म्हणतो वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हे सूत्र आहे. मग अंतर म्हणजेच आगगाडीची लांबी. इथे लिहून घेऊ आपण. अंतर बरोबर
आगगाडीची लांबी असते। मग अंतर बरोबर आगगाडीची लांबी आहे, तर आपल्याला आगगाडीची लांबी विचारली म्हणजे आपल्याला अंतर विचारले असं आपण समजून घेऊ। ठीक आहे, बर आता इथे वेग किती दिलेला आहे 54 गुणिले वेळ किती दिलेला आहे 9 सेकंद गुणिले 5/18। 18चा पाडापाठ असेल तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की 18 ने भाग जाणारी संख्या समोर दिलेली आहे। 18 1 18, 18 2 36, 18 3 54 म्हणजे 3 गुणिले 9 गुणिले 5। हा 3 जशाला तसा 9 5 45 म्हणजे 5 त्रिक 15 ला 5 7 1 12 ने किती 13। याचा अर्थ 135 मीटर। अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 जो दिसतो हे पर्याय क्रमांक 3 त्यातलं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 135 मीटर। या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता। ठीक आहे, प्रत्येक प्रश्न पाहून घ्या। प्रत्येक प्रश्न जे आहेत कसे आलेले आहेत हे आपल्याला कळून जाईल। पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा पूर्ण व्हिडिओ पाहावा, कारण जेणेकरून हे जे काही प्रश्न आहेत मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये रिपीट होण्याची शक्यता असते। कारण एमपीएससी मध्ये आलेले जे प्रश्न आहेत वर्ग 3 पदाच्या लेवलचे हे प्रश्न तुम्हाला तिकडे रिपीट केले जातात। पुढचा प्रश्न जो आहे तो सुद्धा तुम्ही जर पाहिला तर खालील क्रमाने येणारी संख्या कोणती आहे, म्हणजेच 3 दिलाय, नंतर 6 दिलाय, 11 दिलाय, 18 दिलाय आणि इथे क्वेश्चन मार्क आहे। यांच्यामध्ये जर तुम्ही गॅप काढला तर तो गॅप बघू शकतो आपण, इथे 3चा गॅप आहे। इथे जर काढला तुम्ही तर तो गॅप आहे 5चा, इथे काढला तर तो आहे 7चा, इथे काढला तर तो येणार आहे आता 9चा। म्हणजे 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9 म्हणजेच दोघांची तिघांची पुढं पुढं काय केलेली आहे बेरीज केलेली आहे। म्हणून 18 + 9 बरोबर सिंपल 27। पोलीस भरतीच्या लेवलचा आलेला हा प्रश्न आहे। वर्ग 3 वर्ग 4 पदामध्ये अशी प्रश्न विचारली जातात। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण घेऊ। बघा, अमर त्याच्या घरापासून निघालेला आहे, पश्चिमेकडे शाळेतील 4 किलोमीटरवर चालत गेला। इथं घर आहे आणि पश्चिमेकडे गेलेला आहे तो 4 किलोमीटर। पश्चिम म्हणल्याच्या नंतर इथे दिशा दाखवतो मी तुम्हाला, ह्या दिशा आहेत तुमच्या, उत्तर, खाली दक्षिण असते, इकडे पूर्व असते आणि इकडे पश्चिम असते। मग पश्चिमेकडे गेलाय म्हटल्याच्या नंतर पश्चिम दिशेकडे दाखवतो मी तुम्हाला, तो इकडे गेलेला आहे, इथे गेलाय तो 4 मीटर। इथून पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, आणि तेथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला, इथे गेला 2 किलोमीटर, 2 मीटर म्हणा किंवा किलोमीटर म्हणा काही अडचण नाही। ठीक आहे, पुढं तेथून तो पैसे घेऊन बँकेत पूर्वेकडील 4 म्हणजे बरोबर याच्या लाईनला आला आणि इथे येऊन तो थांबला। तर भरतच्या घरी गेला, इथं भरतचं घर आहे, इथं बँक आहे आणि इथं त्याचं घर आहे स्वतःचं। तर त्यांनी सांगितलंय की त्यांच्या 2 घरामधलं अंतर किती हे आपल्याला अंतर फाईंड करायचं आहे। इकडे 2 मीटर असल्या कारणानं हे पण किती आहे 2 किलोमीटर असल्या कारणानं हे पण 2 किलोमीटरचं अंतर आहे। पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे। अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न, असे प्रश्न आहेत जे काही पोलीस भरतीमध्ये जसं काही आपल्याला पेपरला पाहायला मिळतात, अशा पद्धतीने ही प्रश्न विचारलेली होते। ठीक आहे, बघा आता एक मिस्टेक झाला आपल्याकडून, सर्व शेवंती फुले आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत असं झालंय। तर इथं होतं सर्व मोगरा जो काय आहे, सर्व फुले मोगरा आहेत असं होतं। सर्व फुले मोगरा आहेत, टाइपरायटर कडून मिस्टेक झालेली आहे, बाकी सर्व प्रश्न बरोबर आहे। ठीक आहे, बघा सर्व मोगरा शेवंती आहेत, सर्व मोगरा शेवंती आहेत, पूर्ण येईल त्याच्यामध्ये। बरं, दुसरं विधान आहे, ठीक आहे, इथे नाही खालच्या याच्यामध्ये घ्या, इथं खालच्या याच्यामध्ये निष्कर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इथं सर्व फुले मोगरा आहेत। आणि बघूया आपण काय मिस्टेक झालेले आहे। तर पुढे काय म्हणले बघा, सर्व शेवंती फुले आहेत, सर्व शेवंती इथं काय आहेत फुले। आता पहिलं विधान आहे सर्व फुले मोगरा आहेत। आता सर्व फुले मोगरा आहेत, सर्व फुलं बघा मोगऱ्यात गेलेत का नाही, ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे। सर्व शेवंती फुलं आहेत, आता सर्व शेवंती फुलं आहेत, तर इथं थोडंसं मिस्टेक असं होतं की इथे जे सांगितलेलं आहे सर्व फुले
शेवंती आहेत असं वाक्य दिलं. सर्व फुले काय आहेत? शेवंती. पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने वाक्य दिलेलं आहे, सर्व फुले शेवंती आहेत. सर्व फुलं शेवंती आहेत का नाही, म्हणून दोन्ही पर्याय काय होते तिथे चुकीचे होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. थोडंसं टाईप मिस्टेक झालेलं आहे. हे जे काही फुले जे आहे ते अगोदर नाव आहे, शेवंती नंतर नाव होतं आपल्या ओरिजिनल पेपरमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. पुढचा प्रश्न 13 नंबरचा प्रश्न बघूया आपण. 13 नंबरचा प्रश्न वरती गेलेला आहे. माफ करा पण ते थोडंसं टाईपरायटर कडून झालेली मिस्टेक आहे. ओरिजिनल पेपरमध्ये जे आहे ते घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तिथं. ठीक आहे, बघा इथं काय म्हटले ते तुम्हाला, जर प्लस म्हणजे मायनस, आधी हे लिहून घेऊ आपण 15. ठीक आहे, त्यानंतर मायनस, मायनस साठी काय म्हणलं बघा, मायनस म्हणजे गुणिले, इथं गुणिले घ्या 3. बर, प्लस हे पुढं, प्लस म्हणजे मायनस, इथं मायनस घ्या किती 10. बर, गुणिले म्हणजे भागिले. बर, गुणिलेच्या पुढे काय करा, भागिले घ्या किती 5. ओके, आणि भागिले म्हणजे अधिक, अधिक किती 5. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण त्याची मांडणी केली. दोघांचा गुणाकार होईल आधी, म्हणजेच किती येईल 15 × 45. मायनस याला भाग दिला तर कितीचा जाईल 2चा, 2 अधिक 5. 45 म्हणून 2 गेले तर 43 अधिक 5, दोघांची बेरीज केली तर 48. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर होता. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न आहे. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न. इथे सगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले जे आहेत हे सर्व प्रश्न एका पोलीस भरतीच्या लेवलनुसार तुम्हाला प्रश्न विचारलेत. आपण मागचाही पेपर पाहिला, आता लेटेस्ट जून मध्ये झालेला, या पेपर मधलेही जवळपास 80% जे प्रश्न आहेत ते पोलीस भरतीचे आहेत. ठीक आहे, बघा इथं काय म्हणले, BREAKTHROUGH याला असं लिहिलंय. तर प्रत्येक अक्षर तिथं दिसते हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, तर त्याच भाषेमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन हा शब्द कसा लिहिता येईल असं त्यांनी मला सांगितलं. मग याच्यामध्ये प्रत्येक अक्षर तिथे घेतलेली आहेत, तर यांनी दोघा जणांचे काय केले, ग्रुप चेंज केले आहे. म्हणजे 2 नंबरचा जो काही संख्या आहे ती 1 नंबरला आलेली आहे, म्हणून ST हा जो आहे तो 1 नंबरला घेऊ. इथं 1 नंबरला ST नाही, बरं इथे पण ST नाही, फक्त इथे एक ST आहे आणि इथं SI आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो त्यातला पर्याय क्रमांक 3 त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. म्हणून एका अक्षरावरून हा प्रश्न तुम्हाला सोडता येत होता. अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, ग्रुप तयार करायचा होता आणि सोडवायचा होता, बाकी काहीच नाही. त्यानंतर बघा, आता हा प्रश्न जो काही दिलेला आहे हा थोडासा लेंदी प्रोसेस प्रश्न आहे आणि प्रश्न सोडत असताना पर्यायाचा वापर करायचा, बाकी काहीच नाही. ठीक आहे, पर्यायानुसार तुम्हाला जायचं होतं. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते आणि बी स्थानकावर 50% प्रवासी घेऊन उतरतात आणि 25 नवीन प्रवासी चढतात. फॉर एक्झाम्पल आपण हे बी स्थान आहे असं म्हटलं, अलग लक्षामध्ये बघा. आता हे काय म्हणले, तर पुढे जाऊ आपण. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या पैकी 40% प्रवासी उतरतात, 40 नवीन प्रवासी चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर बी स्थानकावर उतरलेले प्रवासी किती. आता आपण असं म्हणू, हे बी स्थानकावर उतरलेले प्रवासी आहेत. बर, मग बी स्थानकावर 50% प्रवासी उतरले होते, याचा अर्थ ए स्थानकावरती बघा, बी स्थानकावर 140 प्रवासी आहेत, याचा अर्थ इथं होते 280, याची दुप्पट तसं म्हटले ते, कारण 50% उतरले याचा अर्थ ए स्थानकावर 280 प्रवासी होते. 25% नवीन चढले, सॉरी 25 चढले म्हणले ते, म्हणजे बी स्थानकावर पर्याय क्रमांक 1 नुसार चाललो आपण. किती व्हायला लागले बघा, 5, 4 आणि 2 6, इकडं 65. मग सी स्थानकावर उपस्थित पैकी 40% प्रवासी उतरले. आता याचे 40% जर तुम्ही काढायला गेलात तर ते 40% बघू आपण किती येतात, तर 0 ने 0 काटला, 4 पंचे 20 ला 0, 4 2, 6 चोक 24, 24 आणि 2 किती 26, 6 4 2, 4 1 4 आणि 2 6, छेदामध्ये 10, 0 ने 0 काटला, 66 प्रवासी काय झाले, उतरले. 66 प्रवासी काय झाले, उतरले. ठीक आहे, बर
मग 66 प्रवासी उतरलेले असतील तर 165 मधून 66 गेले म्हणजे राहिले किती 99 आणि त्याच्यावरती पुन्हा 40 प्रवासी चढले म्हणजेच झाले किती 139। आता त्यांनी सांगितलं ए वर चढलेल्यांच्या 40% इतकी संख्या असायला पाहिजे। मग ए वर चढलेल्यांच्या 40% आहे का बघा 280 चे 40% काढून घ्या म्हणजेच काय होईल 0 ने 0 काटला 0 ने 0 काढला 8 चोक 32 ला 2 चाले 3 4 2 8 आणि 3 किती 11 आपल्याला 112 पाहिजे होते 139 आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 2 मध्ये जर तुम्ही गेलात तर पर्याय क्रमांक 2 काय सांगतो ते बघा। ठीक आहे मी आता डायरेक्ट उत्तराकडे जातो तुमच्या सी पर्यायाकडे जे पर्याय क्रमांक सी त्यातलं बरोबर पर्याय उत्तर होतं सी। मग सी मध्ये काय होईल बघा की हे बी स्थानकावरची लोक आहेत। आता ए स्थानकावर याच्या दुप्पट लोक असतील ए स्थानकावरती म्हणजेच इथं 275 उतरले याचा अर्थ इकडे किती लोक असतील तर ते लोक असतील 275 गुणिले 2 म्हणजेच किती होतील बघा इकडं 0 याला 2 ने गुणून घेऊ आधी 5 2 10 ला 0 चला 1 7 2 14 ने 15 1 म्हणजे 550। आता इथे उतरली 275 आणि चढलेत किती 25 म्हणजे बी स्थानकावरून लोक गेलेले आहेत 300 सी स्थानकावर। आता 300 लोक गेले त्यापैकी 40% प्रवासी उतरले मग 300 चे 60% प्रवासी शिल्लक आहेत आपण असं म्हणू गाडीमध्ये 2020 कॅन्सल 18 180 शिल्लक आहेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये किती चढले तर 40 याचा अर्थ झाले किती 220। आता हे 220 जे काही आहेत ते सांगितले त्यांनी ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतके प्रवासी असायला पाहिजे। मग 520 चे 40% आपण काढून घेऊ तेवढे आहेत का बघून घ्या 0 ने 0 काटला 0 ने 0 काटला 5 चोक 20 ला 0 हातच्याले 2 5 चोक 20 आणि 2 22 222 आहेत का आहेत म्हणून पर्याय क्रमांक जो 3 होता तो त्यातला पर्याय क्रमांक 3 काय आहे बरोबर पर्याय होता असा त्याचा अर्थ आहे। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। थोडंसं लेंदी प्रश्न आहेत असे प्रश्न एमपीएससी ला जर आलेले असतील तर त्यावेळेस खरंच वाटतं हे एमपीएससी चे प्रश्न आहेत ज्याला पर्यायानुसार आणि मांडणीनुसार जर करायला गेला तर खूप मोठा प्रश्न किंवा खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवावं लागेल। पुढचा प्रश्न आता हा जो काही प्रश्न आलेला आहे हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधावरून। ठीक आहे यामध्ये आपण बघू रोहन हा रामूचा मुलगा आहे बघा रोहन हा काय आहे रामूचा मुलगा इथे घेऊ आपण रोहन हा काय आहे रामूचा मुलगा आहे एक रामू आहे त्याचा मुलगा आहे रोहन। पुढे काय म्हणलं बघा रामूच्या बाबांनी म्हणजे इथून असेल तो बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि सचिन काकाच्या घरी नेले। इथे एक सचिन आहे असं म्हणूया इथं कोण व्यक्ती आपल्याला अजून कन्फर्म नाही त्यांनी सचिन काकाच्या घरी नेलं हे काका आहेत कुठली तरी त्यांच्या घरी नेलं बर सचिनची पत्नी म्हणजे ही जी काही पत्नी आहे ओके ही पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे। हा जो रोहन आहे त्याची आई असेल इथं कुठंतरी आपण असं म्हणू। ठीक आहे फॉर एक्झाम्पल आई जी आहे आईची बहीण आहे ह्या म्हणजे ह्या दोघी जणी बहिणी असतील ह्या दोघी जणी बहिणी असतील तर याचा अर्थ हे दोघं जण साडू असतील ओके आणि हे साडू असतील म्हणजेच ही जी काही आहे या नात्यानुसार हे ज्या आहेत ह्या मेहुणी असतील असा त्याचा अर्थ आहे। आपल्याला काय विचारायचे बघू आपण आता बघा सचिनच्या पत्नीचे म्हणजे ह्याचे रोहनच्या वडिलांचे नाते काय आहे म्हणजे हे रामूशी नातं काय आहे तर रामूशी नातं आहे मेहुणीचं। अलग लक्षामध्ये या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। हा सुद्धा एकदम अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न पेपरमध्ये विचारलेला होता आपल्याला या पद्धतीने जायचं होतं। ठीक आहे पुढचा प्रश्न जो आहे तो बघू आपण। एक माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे। तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडत असताना इलिमिनेशन जी काही पद्धत असते ही इलिमिनेशन पद्धत विद्यार्थ्यांनी वापरावी असं आम्हाला वाटतं किंवा प्रश्न सोडत असताना जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। ए बी सी डी ई आणि एफ या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानच्या स्वयंमूल्यमापन चाचणी सहभाग घेतलेला आहे। बरं काय म्हणले बघा ते ए चे गणितातील एकूण गुण सी च्या अगदी वर आहेत
आणि विज्ञानातील एफच्या अगदी वर आहे. म्हणजे एफच्या पण वर आहे. आलं लक्षामध्ये, ए चे गणितातले गुण सी च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहेत. कुणाचे? ए चे. सायन्स मधले. ठीक आहे. आणि मॅथ मधले जर विचार केले, मॅथ मधले तर सी च्या पण वर आहे. ओके, अशा पद्धतीने बघू पुढे काय म्हणले ते. बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. बी कुणाच्या मध्ये? सायन्स मध्ये सुद्धा. बर, पुढे काय म्हटले बघा. अगदी वर आहे परंतु गणितात डी पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. एक गणित नावाचा विषय आहे, मॅथ नावाचा, त्याच्यामध्ये डी पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत बी ला. ठीक आहे. बर, एफने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले. एफनं काय मिळवलेत बघा. एफने डी आणि ई पेक्षा, इथे जाऊ आपण, एफनं डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. इथं प्लस करतो, यांना मायनस करतो. ठीक आहे. सायन्स मध्ये. बर, गणितात सी व डी यामध्ये, गणितात सी व डी त्यामध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही. विज्ञानात ए आणि सी च्या मध्ये कोणीही नाही, तर विज्ञानात सर्वाधिक जास्त गुण कुणाला मिळालेले आहेत. बर, आपल्याला त्यांनी सांगितले प्रश्नामध्ये की विज्ञानामध्ये सर्वाधिक जास्त गुण कुणाला मिळालेले आहेत. आपण इलिमिनेशन पद्धतीचा वापर आपण करू. त्यांनी काय सांगितले बघा, इथे बघा, इथं विज्ञानात सर्वाधिक जास्त गुण कुणाला मिळालेले आहेत. इथं काय म्हणले बघा, विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही. सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही. म्हणजे याचा अर्थ एक तर सी आणि ए यांच्या मधात, सी आणि ए च्या मधामध्ये कोणालाच गुण मिळालेले नाही. कशामध्ये? सायन्स मध्ये. आता याचा अर्थ असा झाला, यांच्यापेक्षा जर एखाद्याला जास्त मिळाले असतील तर सी आणि ए ऑटोमॅटिक कट होणार आहेत, असं आपल्याला दाखवत आहे. बघा आता इथे काय म्हणले तर ए चे गणितातील एकूण गुण सी च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहेत. म्हणजेच एफ जो काही पर्याय असता तर तो पर्याय आपल्या इथला काय झाला असता? कटला असता. इलिमिनेशन पद्धतीमध्ये एखादी वळ असते जी तुम्हाला सर्व काही सांगून जाते, हे लक्षात घ्या. या वळीमध्ये या, हे काय म्हणलं बघा, विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणीही नाही. सी आणि ए च्या मध्ये कोणीच नाही म्हणते ते, म्हणजे एक ते इकडे असायला पाहिजे नाही, एक ते इकडे असायला पाहिजे. ही वळ काय सांगायला लागली लक्षात घ्या. इथं काय म्हणते, बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. सी च्या वर येते हो, म्हणजे सी च्या जर वर असल, यांच्या दोघांच्या मधात कुणी नसल, तर याचा अर्थ असा झाला की बी ला ह्या दोघांपेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी हे चुकीचे आहेत. कारण बी ला आपण इथे टाकू शकत नाही. तो सी च्या अगदी वर पाहिजे. म्हणजे तो सी च्या जर वर असेल तर तो ए च्या वर पण होणार आहे, असा त्याचा ऑटोमॅटिकली अर्थ होतो. कारण ए ला आपण इकडे टाकू शकत नाही, म्हणून हे जागा त्याच्या काय होतील? कट होऊन जातील. एफने विज्ञानात डी पेक्षा जास्त, एफने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळालेत. याचा अर्थ आपला जो डी आहे तो सुद्धा कॅन्सल होईल, कारण एफ ला जर जास्त असतील तर याचा अर्थ असा झाला डी ला कमी आहेत. मग डी ला जर कमी असतील तर तीन पर्याय आपले चुकीचे आहेत. मग तीन पर्याय जर चुकीचे असतील तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पर्याय क्रमांक 2 यातला बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याला आपण इलिमिनेशन पद्धत म्हणतो. विद्यार्थ्यांना ह्या इलिमिनेशन पद्धतीचा वापर करायला पाहिजे. पुढचा जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता, पण इथे मात्र तुम्हाला जे काही नियम आहेत, कन्सेप्ट आहेत, याचा वापर करायचा होता. हे जे दिसतं तुम्हाला, हे इथे सूत्राचा विस्तार आहे, या विस्ताराचा वापर करायचा, बाकी काहीच नाही. हा विस्तार होता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. विस्ताराचे सूत्र जे आहेत हे आपल्याला माहिती आहे. इथे वापरायचे होते ए अधिक बी, ए वजा बी, आणि खाली पुन्हा तसंच दिसतो. हे बघा, संख्या जशा तशी दिसते, म्हणजेच ए वजा बी. म्हणजेच ए वजा बी कॅन्सल होईल. खाली राहिलं ए अधिक बी. मग ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत आहे 3.49 आणि बी ची किंमत आहे 0.51. दोघांना सॉल्व्ह केलं तर 4.00. पर्याय क्रमांक 4 जी दिसतो 1
तो पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतो। अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीची प्रश्न पेपरमध्ये आलेली आहेत। विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न सोडत असताना समजून घ्यायचं आहे। या पेपरमध्ये म्हणजे जूनमध्ये झालेला जो पेपर होता आता मागच्या रविवारचा, या रविवारच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न सोडत असताना एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न दिलेले 40,000। लक्षात घ्या, उत्पन्न किती आहे? उत्पन्न आहे 40,000। बर, त्यांनी सांगितले कुटुंबाने घर भाडे, किराणा माल आणि प्रवास। घर भाड्यावर किती अंश खर्च केलाय रे? 110 अंश खर्च केलाय। बर, त्यानंतर किराणावर किती अंश खर्च केलेला आहे? तर किराणावर खर्च केलेला आहे तुमचा 90 अंश। आणि त्याच्यानंतर आहे प्रवासावर किती अंश खर्च केलेला आहे? तर प्रवासावर खर्च केलेला आहे 70 अंश। टोटल खर्च काढून घेऊ, आपल्याला हा खर्च विचारलेला आहे। या वर्षी आलेला हा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते सगळे सोडून घ्यावे, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला इथे सॉल्व्ह करता येईल। या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती आहे 270 अंश। इथे घेतो मी टोटल खर्च काढायचा होता आपल्याला। खर्च काढत असताना 360 अंशापैकी 270 अंश खर्च केलेला आहे आणि आपल्याला रक्कम दिलेली होती त्यांनी टोटल 40,000, म्हणजेच गुणाकारात काय येतील तुमचे 40। बस सिंपल, याला कट करा। 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36, 4 एक 4, म्हणजेच 3 गुणिले 10,000 या पद्धतीनं त्याचं उत्तर येईल 30,000, जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतो। हे पर्याय क्रमांक 2 याचं पर्याय उत्तर बरोबर होतं। ठीक आहे, अशा पद्धतीनं ही प्रश्न ग्रुप बी मध्ये तुम्हाला विचारलेली होती। मागच्या वेळेस आलेला जो काही एमपीएससीचा पेपर आहे हा या पद्धतीनं सोडवायचा होता। याच्यानंतरचा पुढचा जो पेपर आहे, हा पुढचा पेपर पण आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तर तुम्ही यातला शेवटचा प्रश्न इथे तुम्हाला पाहायचा होता। अतिशय सोप्या पद्धतीनं एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न खूप सोपी प्रश्न होती। फक्त वेळेवरती आपल्याला त्यामध्ये लक्षात असलं पाहिजे होतं की कसं सोडवायचं होतं। जेव्हा असा येतो आपल्याला त्यांनी सांगितले शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत। मग शेजारील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला काढायची होती। मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला या पद्धतीचा चौकोन येतो आणि चौकोनामध्ये बरोबर अशा पद्धतीने कट केलेले जे संख्या असतात त्यामध्ये आपण एकूण त्रिकोण कसं काढतो तर नंबर्स टाकतो 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर 12 त्रिकोण असतात। आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये एक बॉक्स मध्ये 12 त्रिकोण आहेत, म्हणून हे पाहायचं 1 2 3 4 5 आणि 6, इथून इथपर्यंत 12 आहेत। तसेच इथून इथपर्यंत समजा हे 12 पकडले, हे पण 12 पकडले, हे पण 12 पकडले आणि हे पण 12 पकडले, तर 12 चौक 48 त्रिकोण तर असेच व्हायला पाहिजे आहेत। कमीत कमी 48, कमीत कमी म्हणायलो मी। म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये 42 आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये 46 आहेत आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये 38 आहेत। म्हणजे याचा अर्थ आपलं जे काही त्रिकोणाचा विचार जर आपण केला तर सर्वात कमी जरी काढले आपण ते 48 व्हायला लागले, तिथपर्यंत सुद्धा पर्याय तुम्हाला दिलेले नाहीत। म्हणून या पर्यायानुसार जर तुम्ही गेलात तर पर्याय क्रमांक 3 कट होतील। म्हणून 3 पैकी 3 पर्याय जर कटलेले असतील तर चौथा जो काही पर्याय आहे तो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येईल। म्हणून या आकृतीमध्ये जास्तीत जास्त किती त्रिकोण आहेत असं जर विचारलं तर टोटल 60 त्रिकोण आहेत असा त्याचा अर्थ आहे। बाकीचे जे काही 12 त्रिकोण कुठे आहेत तर हे 12 त्रिकोण हिडन आहेत, म्हणजेच हे लपलेले त्रिकोण आहेत। तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने एक त्रिकोण आहे, या पद्धतीने एक त्रिकोण आहे, अलग लक्षामध्ये। तर अशा पद्धतीनं तुम्हाला 3 त्रिकोण तयार होतील। ठीक आहे, आणि त्याच पद्धतीनं खालच्या साईडनं 3 6 तयार होतील आणि नंतर त्याच्यानंतर इथून पूर्ण जो काही भाग आहे दोन्ही साईडला 6 6 म्हणजेच टोटल 12 त्रिकोण तयार होतील। म्हणून एक्स्ट्रा त्यामध्ये किती टाकायचे आहेत तुम्हाला 12 त्रिकोण टाकायचे होते। म्हणून पर्याय क्रमांक जो आहे 60 हा पर्याय त्यातला बरोबर उत्तर काढता येईल। अशा पद्धतीनं एमपीएससीने विचारलेले हे प्रश्न होते। प्रश्नामध्ये काही अडचण आली तर पुन्हा एकदा 9405 82 87 42 या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, जेणेकरून गणित बुद्धिमत्ता या भागावर असणारे जे काही प्रश्न आहेत PDF आहेत हे तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा।
तसेच पुढचा जो काही पेपर आहे MPSCचा हा पुढच्या रविवारी पुन्हा पूर्ण पेपरचं विश्लेषण टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या भागावरून आलेली ही सगळी प्रश्न यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।